हे तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्युज करतात आणि आम्हाला काय करतात ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. का वाटला की दिले असतील. समान आडनावर राहिले समजा. आता आमची भावकी आहे. तोच तो हरण्याचा विषय तो आला कन्नडचा. हैदराबाद गॅझेटप्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे तर त्यांच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गॅझेटप्रमाणेच वंशावळी काढली आपण ती हरदेंची. कन्नडची आपण जी तक्रार केली होती म्हणून त्याचं डिटेल आढावा लक्षात आलं की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडिटी नाहीत. आपल्यासाठी तुम्ही व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या आणि गॅजेटनुसार वाटप बी नाही. आपला गैरसमज कसं आहे आता अमरावती भागामध्ये जवळजवळ 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना म्हणून ते 23 लाखाकडे दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सगळे कुणबीच आहेत ना. म्हणजे यात 58 लाखापैकी तसं नाही आहे साहेब. पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या. तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्याच पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे आपला आता आपल्यामध्ये तो समजा थोडा आहे. समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं. पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं अमक्या पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय. ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. ही जी आकडेवारी आहे ना 23 लाख अमरावती 9 लाख नागपूर याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झालेत. ते 58 लाखामधलेच लोक आहे. 32 लाख राहिले आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे तर सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही. आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळाले की नाही नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बाकीचे तर मग समजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडे तिकडे लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण तो मग आकडा सांगितलं तो आपल्या फाईलमध्ये होत होतो. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना आणून मी यादी देतो ना. या 58 लाख पैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत किती राहिलेले आहेत किती यादी आपल्याला हरकत नाही पाहिजे. आम्ही तर मागतच तुम्हाला ती लगेच देतो तुम्हाला. ते काय गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. आम्हाला 58 रेकॉर्डवर आपण जे रेकॉर्ड पाहिजे ते आम्ही सर्टिफाय करून देतो. आम्हाला 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यातले 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हणतो फाईलमध्ये म्हटलं. 38 लाख तुम्ही जे म्हणताय तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केलाय वाटप झालंय म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली. 38 लाख नाही वाटप झालंय 39 लाख असं त्यांनी फाईलमध्ये म्हटलंय. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ती काय ते आपण स्वतंत्र करून देतो त्यांना.